चला आज आपण पावभाजी बनवूया। 1 किलो बटाटे, अर्धा किलो फरसबी, अर्धा किलो बीट, अर्धा किलो शिमला मिरची, 1 किलो फ्लावर, अर्धा किलो गाजर, 1 किलो मटर घेतले, अर्धा किलो कांदे घेतलेत, अर्धा किलो टोमॅटो घेतलेत, आलं लसूण त्याची मी पेस्ट करून घेणार आहे आणि पावभाजी मसाला आणि आपला बटर मध्ये सर्व भाज्या टाकून घेऊ। आपली भाजी शिजलेली आहे, आता मॅश करून घेऊ। इथे मी ग्राइंडर मशीनचा वापर केलाय कारण ग्राइंडर मशीनने फास्ट आपली पेस्ट तयार होते। बघा इकडे आपल्या ग्राइंडर मशीनने किती छान पेस्ट तयार झाले भाजीची। चला आता आपण फोडणी देऊन घेऊ। मी कांद्यांची पेस्ट करून घेतली ते टाकते। कांदा मस्त परतवून घ्यायचा। टोमॅटो टाकून घेते। बघा इथं टोमॅटो आपला कांदा छान परतवून घ्यायचा, नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आलं लसूण पेस्ट 3 चमचे छान परतवून घ्यायची। असं तेल सुटेल बघा इथे मी मीठ टाकते कारण अजून छान तेल सुटेल आणि चवीनुसार टाकायचं। बघा किती छान तेल आपलं सुटत चाललंय। इथे मी 40 माणसांसाठी पावभाजी करते तर मी इथे वाटीनेच मसाला टाकते। इथे मी 2 वाट्या मसाला टाकून घेते। हळद टाकते मी 3 चमचे आणि धना पावडर 1 वाटी टाकते। पावभाजी मसाला टाकते 1 वाटी, मोठी 1 वाटी टाकते। चांगलं छान हलवून घ्यायचं। बघा किती छान रंग आलाय। आपले मसाले छान परतवून घ्यायचे आणि मीडियम गॅस करायचे आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर टाकल्याने छान वास सुटतो भाजीला। आता मी भाजी टाकून घेते। बघा इथे माझ्या ननंदबाई आहेत, त्या आपल्याला भाजी हलवण्यासाठी मदत करतात।
बघा बीट टाकल्यामुळे छान कलर येते. इथे माझी भाजी घट्ट झाली तर मी थोडे त्यात गरम पाणी टाकते आणि गरम पाणीच टाकायचं कारण गरम पाण्याने चव म्हणजे बदलत नाही. बघा आपली भाजी रेडी. आता एक कड काढून घ्यायचा. बघा छान झाली आपली भाजी. आता मी गॅस बंद करते. बघा आपली पावभाजी तयार झाली. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.